सत्यजी मोरे, पहा तुमच्या सुपुत्राला त्यांनी स्वतः खांद्यावरती घेतलं, विजयाचा जल्लोष केला। संपूर्ण स्पर्धेमध्ये अण्णा कोणत्या गोष्टींनी त्रास दिला असेल तर ही एकमेव गोष्ट आहे, बस बाकी कसला त्रास झाला नाही। डॅनी लोंगले आपण लवकरात लवकर मंचावरती आपल्यासाठी समीरजी लोंगले यांच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे। या स्पर्धेचा महत्त्वाचा घटक राहिलेले रायगड समालोचनाची बुलंद तोप प्रवीणजी दुगाडे सर यांना सन्मानित करण्यात येत आहे। आदरणीय प्रवीण अण्णा मोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। प्रवीणजी दुगाडे सर यांना सन्मानित करण्यात येत आहे। सुकेश जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला। कर्जतचा बुलंद आवाज समीरजी सोमणे सर यांना विनंती करतो की सन्मानाचा आपण स्वीकार करावा। प्रवीणजी अण्णा मोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। पाचही संघातील सर्व खेळाडूंना विनंती करतोय की पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपण स्टेज जवळ यावं। पाचही संघातील खेळाडूंना विनंती करतोय की आपण यावं। आमचे स्कोरर भार्गव ठोंबरे यांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी यावं। भार्गव ठोंबरे आपल्या विभागातील एक अतिशय चांगले क्वालिफाईड स्कोरर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। दीपक पाटील सर यांना विनंती करतोय की सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यावं। दीपक पाटील सर, अविनाश पारंगे सर, द्वारकानाथ चोरगे सर आणि अशोक उलवेकर सर आमच्या चारही पंचांना विनंती करतोय की आपण सन्मान घेण्यासाठी यावं। आणि पाचही संघांना विनंती करतोय की पुढे यावं। मयंक 11 उमरोली, अंबिका किराणा स्टोर आत्नोली, पोकरवाडी, कराडे, चिंचखांबला या पाचही संघातील सर्व खेळाडूंना विनंती करतोय की पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपण पुढे यावं। अविनाश पारंगे सर यांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं। अविनाश पारंगे सर यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। द्वारकानाथ चोरगे सर यांना सन्मानित करण्यात येत आहे। द्वारकानाथ चोरगे सर यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। अविनाश पारंगे सर आपणाला विनंती आहे की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी। अशोक उलवेकर सर यांना देखील सन्मानित करण्यात येईल। अशोक उलवेकर सर यांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं। ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटचे विवेक पाटील सर यांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं। अशोक उलवेकर सरांना सन्मानित करण्यात येत आहे। 24 लाईव्ह इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 185 देशांमध्ये आपण लाईव्ह पाहिली गेली ते विवेक पाटील सर 24 लाईव्ह इव्हेंट यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। प्रवीण अण्णा मोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल। यस, विवेक पाटील यांचा सत्कार आपण मंचावरती करतोय, सन्मान करतोय। आणि आता ज्यांची साथ आम्हाला आज लाभली समालोचनामध्ये
विवेक पाटील यांचा सन्मान। खरं तर हा 24 लाईव्ह इव्हेंटचा सन्मान आहे अण्णांच्या वतीने। आज ज्यांची साथ आम्हाला लाभली ते मराठीतील अत्यंत उत्कृष्ट समालोचक सूरजजी हातमोडे यांचाही सत्कार आपण या मंचावरती करतोय। खरं तर ते माझे मार्गदर्शक आहेत, मराठीतील अत्यंत सुप्रसिद्ध असे समालोचक सूरजजी हातमोडे यांचा सत्कार आपण या मंचावरती करतोय। अत्यंत अमोघ वाणी, त्याचबरोबरीने स्पष्ट उच्चार, बरंच काही शिकावं त्यांच्या वतीने असं मराठीतील समालोचक आमचे सूरजजी हातमोडे यांचा सत्कार या मुख्य मंचावरती अण्णांच्या शुभ हस्ते होतोय। धन्यवाद। आणि आता डॅनी लोंगले आपलं 500 रुपयांचं कॅश प्राइज घेण्यासाठी आपण मंचावरती या। उमरोलीचा जॉन्टी रोड्स असं सचिन थोरवे यांनी त्यांना उपाधी दिले, उमरोलीचा जॉन्टी रोड्स, आणि ती कॅच खतरनाक त्यांनी घेतली। त्यांच्यासाठी समीर लोंगले यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज। डॅनीला 500 रुपयाचं पारितोषिक होतं। मी विनंती करेन दरम्यान प्रसादजी काइनकर, मंदारजी उतेकर, अमोल मोरे, अभिषेक पाटील, विवेक मोरे, अमोल मोरे, मोरेश्वर काइनकर, सुकेश जाधव, संदीप काइनकर, कृष्णागिरी या सगळ्यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यावं। भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष चषक 2025 आदरणीय प्रवीण अण्णा मोरे यांच्या नावाची ही स्पर्धा। ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य दिलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार। ज्याचं कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा। आणि आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतोय। सर्व स्वयंसेवकांना विनंती करतोय की त्यांनी यावं। सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी यावं। फायनलचा मॅन ऑफ द मॅच गणेश घारे ठरलाय। फायनलचा मॅन ऑफ द मॅच गणेश घारेला विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी यावं। फायनलचा मॅन ऑफ द मॅच, आणि मी विनंती करतोय आराध्य आणि मयंकला विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी आपण यावं। फायनलचं मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आराध्य आणि मयंकला विनंती करतोय की आपण यावं। गणेश घारेला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल। मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आराध्य आणि मयंक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जात आहे। गणेश घारे या खेळाडूला उत्कृष्ट असा परफॉर्मन्स त्याचा राहिलाय। सगळ्यांना सोबत घेऊन अण्णा हा पारितोषिक वितरण सोहळा आपण पुढे घेऊन जातोय। पहिल्यांदा आपण 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत आणि तदनंतर वैयक्तिक पारितोषिकांना सुरुवात करणार आहोत। 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो चिंचकामला संघ। मी चिंचकामला संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की 5व्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी आपण मुख्य मंचावरती यावं। चिंचकामला संघातील सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपलं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं। भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष चषक सन्माननीय प्रवीण अण्णा मोरे यांच्या नावाची ही स्पर्धा, आणि या स्पर्धेच्या 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी देण्यात येते। आणि मी संदीपजी काइनकर यांना विनंती करेन की आपण पुढे यावं
आणि एकदा मी सर्वांना विनंती करेन की चिंचखांबला संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या सगळ्या स्वयंसेवकांचं मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय. एकही रुपया मानधन न घेता हे मैदान बनवण्यासाठी चिंचखांबलाच्या सर्व खेळाडूंचं, सर्व ग्रामस्थांचं, प्रवीण अण्णा मोरे, प्रितेशजी मोरे यांना मोलाचं सहकार्य लाभलंय. आणि विनंती करेन, कॅप्टनला विनंती करेन की आपली ही ट्रॉफी घेण्यासाठी आपण पुढे यावं. रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी सुपूर्द करण्यात येते. सुनील मुकणे आहे, सुनील आहे, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. फार चांगला खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करा. 5व्या क्रमांकाचा विजेता संघ ठरलाय चिंचखांबला संघ. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक मी विनंती करतो सुकेशजी जाधव आणि मोरेश्वरजी काईनकर. मोरेश्वरजी काईनकर आणि सुकेशजी जाधव आपल्याला विनंती करतोय की आपण देखील पुढे यावं. मोरेश्वरजी आणि सगळ्या स्वयंसेवकांना विनंती करतोय की आपण देखील जॉईन व्हावं. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय प्रतीक 11 कराडे संघ. जोरदार टाळ्यांमध्ये कराडे संघाचं आपण स्वागत करूया. चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला प्रतीक 11 संघ. अतिशय चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये मिळाला. शेवटच्या क्षणाला काही मन जिंकली प्रतीक 11 कराडे संघानं आणि तो भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. बंड्या गोडिवले, यश मोरे, मंगेश आवळे, संजय बेकवडे आणि सगळे त्याचे खेळाडू हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी येत आहेत. दर्जेदार खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला. आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये सगळ्यांची मनं जिंकली यश बंड्या यांनी. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कराडे संघाला या ठिकाणी देण्यात येत आहे. आराध्य देखील आहे, मयंक देखील आहे त्या ठिकाणी. आणि रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक अशी भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या या संघाला, कराडे संघाला मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मालिकेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक राकेश पवार यांना विनंती करतोय. राकेश पवार, प्रसाद काईनकर यांना विनंती करतोय की पारितोषिक, प्रसाद काईनकर यांना विनंती करतोय की पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. कूलर हे वस्तुरूपी पारितोषिक आहे आणि त्याचबरोबरीने आकर्षक अशी ट्रॉफी. संपूर्ण स्पर्धेमध्ये बाउंड्री लाईनला फिल्डिंग करत असताना त्यानं बाउंड्री सेव्ह केल्या, चांगल्या कॅचेस घेतल्या, रनआउट घेतले आणि आपल्या संघाला टॉप 5 मध्ये पोहोचवलं. तो पोखरवाडी संघाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर प्लेयर हरेश केवारी ठरलाय स्पर्धेमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक. हरेश केवारी शेवटच्या क्षणाला थोडीशी बॅटिंग कमी पडली आणि काही चुकांमुळे त्यांना हा सामना गमवावा लागला, परंतु हरेशनं सगळ्यांची मनं जिंकली. सगळ्यांना आपल्या बॅटिंगनं, बॉलिंगनं, फिल्डिंगनं प्रभावित केलं आणि एक दर्जेदार खेळ, शिस्तप्रिय असा खेळ या संघाचा पाहायला मिळाला. पोखरवाडी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या, हरेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि कूलर आणि ट्रॉफी हे वस्तुरूपी पारितोषिक या खेळाडूला या ठिकाणी देण्यात येत आहे. जबरदस्त खेळ संपूर्ण टुर्नामेंटमध्ये राहिला. हरेश, तुझं खूप खूप अभिनंदन. तुला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. बेस्ट बॉलर मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची पहिल्या बॉल पासून हुकूमत राहिली, दहशत राहिली. 8 विकेट, सर्वाधिक 8 विकेट या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. दरम्यान मी विनंती करतोय अमोलजी मोरे यांना की हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण पुढे यावं. सायकल हे वस्तुरूपी पारितोषिक
आणि भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष चषकाची एक बेस्ट बॉलरची आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल। बेस्ट बॉलर, कर्जत तालुक्याची शान, रायगडचा अभिमान, उमरोली गावचा हिरा साहिल लोंगले ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटरला ज्यानं पूर्णपणे बांधून ठेवलं त्याच्या विरोधामध्ये आक्रमण करू दिलं नाही आणि ज्याच्या गोलंदाजीची दहशत पाहायला मिळाली, 8 विकेट घेणारा साहिल लोंगले ठरलाय, मिस्टर ISPL ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। बेस्ट बॅटर, मालिकेतील सर्वोत्तम फलंदाज, मालिकेतील सर्वोत्तम फलंदाज हे पारितोषिक साहिल आपण याचे 2 मिनिटं। साहिल, मनापासून अभिनंदन तुझं। शेवटची स्पर्धा आहे या हंगामामधील, आपल्या विभागामधील एक दर्जेदार आयोजन आहे। या आयोजनामध्ये खेळताना कसं वाटलं? एकंदरीत प्रवीण दादा मोरे, प्रितेशजी मोरे आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराचं हे आयोजन आहे, याबद्दल काय म्हणशील आणि तुझ्या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच सुंदर होतं आणि आम्हाला इथे खेळण्यासाठी प्रितेश दादांनी आम्हाला इथे चान्स दिली त्याबद्दल थँक्यू। आणि दादांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि टीम बोलायचं प्रत्येक प्लेयर चांगला खेळला त्यामुळे आम्ही जिंकलो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहिलसाठी। खूप साऱ्या शुभेच्छा साहिल तुला। आणि मेन म्हणजे भाईसाठी आम्ही खूप मेहनत घेतली, कारण की भाई बोलला तर आम्ही ते करतोच। एकदा समीर भाईंसाठी जोरदार टाळ्या, कारण पहिल्या मॅच पासून पारितोषिकांचा पाऊस। समीर भाई आपण देखील या, समीर भाई या। समीर भाई, कसं वाटतंय आपल्या संघातील खेळाडूला एवढं मोठं पारितोषिक मिळालंय, संघाची फार चांगली कामगिरी आणि सगळ्यांच्या तोंडावरती उमरुलीचं नाव आहे, काय म्हणाल? आणि तुमच्या जवळचे मित्र प्रितेश दादा, प्रवीण दादांचं हे आयोजन आहे, म्हणजे तुमच्याच घरचं आयोजन आहे। प्रितेश दादा आणि प्रवीण दादा हे माझे, प्रवीण दादा हे मोठे भाऊ, म्हणजे ते दोन्ही माझे मोठे भाऊ आणि मी त्यांचा छोटा भाऊ असं समजा, आणि आमचं घरचंच आयोजन होतं असं मी समजतो। आणि साहिलचं तर खूप खूप कौतुक करावंसं वाटतं आणि पुढील वाटचालीस त्याला खूप खूप शुभेच्छा। आणि आमचे हे जे 11 प्लेयर आहेत ना, हे माझे भाऊच आहेत सगळे आणि ते क्रिकेट सांभाळून त्यांच्या व्यवसायात पण तितकेच अग्रेसिव्ह असतात। गणेश घारे आता मॅच उरकून तो स्वतः कामावर गेला पण। तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उमरोली संघासाठी। मालिकेतील सर्वोत्तम फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, मी मंदार उत्तेकर यांना विनंती करेन की हे पारितोषिक देण्यासाठी आपण यावं। सायकल हे वस्तुरूपी पारितोषिक आहे आणि त्याचबरोबरीनं आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या खेळाडूचा सन्मान केला जाईल। उत्कृष्ट फलंदाज, खरं तर आपल्या विभागामधील एक आक्रमक फलंदाज म्हणून याची नेहमीच ओळख आहे, ज्याच्या बॅटमधून नेहमीच मोठे फटके पाहायला मिळत असतात, ज्याची गोलंदाजी देखील धारदार आहे, तो चिंच कांबळा संघाचा, चिंच कांबळा क्रिकेटची ओळख सुनील मुकणे ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। संपूर्ण टुर्नामेंट मध्ये 79 रन ज्याच्या नावावरती आहेत, तो सुनील मुकणे ठरला या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज। सुनील, धावत यायचंय आपण। आणि यानंतर आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करणार आहोत आणि तदनंतर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक वितरणाकडे जाणार आहोत। सुनील मुकणे या विभागातील, ज्याच्या चिंच कांबळा संघाचं फार मोलाचं सहकार्य, मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय, तो सुनील मुकणे याला बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक मंदारजी उत्तेकर यांच्या शुभ हस्ते देण्यात येते। प्रवीण दादा त्या ठिकाणी आहेत, प्रितेश दादा यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं। 79 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या विभागातील खेळाडू आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुनील साठी। आणि मी विनंती करेन विवेकजी मोरे, अमोलजी मोरे, विवेकजी मोरे आणि अमोलजी मोरे यांना विनंती करेन आणि संपूर्ण मित्र परिवाराला विनंती करेन, सर्व स्वयंसेवकांना विनंती करेन की तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण यावं। सर्व स्वयंसेवकांना विनंती करेन की तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण पुढे यावं। याच विभागातील एक दर्जेदार संघ ज्यांनी पहिल्यांदा आपल्या विभागामध्ये नाईट स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवला,
चांगला खेळ केला, सगळ्यांची मनं जिंकली. तो पोखरवाडी संघ ठरलाय या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फार चांगली क्रिकेटची शिस्त पहिल्या रात्रीपासून पाहायला मिळाली. प्रत्येक निर्णयाचं स्वागत करणं, वेळेवरती उपस्थिती दाखवणं आणि आयोजकांना सहकार्य करणं, फार चांगला खेळ आपल्याला पोखरवाडी संघाचा पाहायला मिळाला. विवेकजी मोरे, अमोलजी मोरे आणि संपूर्ण मी आयोजन कमिटीला विनंती करेन की हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण पुढे यावं. रोख रक्कम 25,000 रुपये आणि खालापूर तालुका अध्यक्ष चषक, आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी देऊन या विजेत्या संघाला, तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी संघाला सन्मानित करण्यात येते. सगळ्यांना विनंती करतोय, सगळ्या मेंबर्सला विनंती आहे की हे पारितोषिक देण्यासाठी आपण यावं, पुढे जॉईंट व्हावं. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी उपविजेता संघ. संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसऱ्या रात्रीपासून सगळ्यांना इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीनं, फलंदाजीनं. आणि या विभागामधील एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे, आई एकविरा हातनोली संघ. जो अलीकडच्या काळामध्ये अंबिका किराणा स्टोर्स या नावाने खेळतोय, गौतमजी ओसवाल या संघाचे पुरस्कर्ते राहिलेत. मी विनंती करतोय अंबिका किराणा स्टोर हातनोली संघाला, आई एकवीर हातनोली संघाला की आपण पुढे यावं. राकेशजी पवार यांना विनंती करतोय आणि आदरणीय प्रितेशजी मोरे साहेबांना विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष चषकाशी आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबरीने रोख रक्कम 50,000 रुपये देऊन या उपविजेत्या संघाचं आपण स्वागत करूयात. नरेश ठोंबरे, सुनील ठोंबरे आणि यांच्या तालमीमध्ये तयार झालेले सगळे नवनवीन खेळाडू या उपविजेत्या ट्रॉफीचं स्वीकार करताना आपल्याला पाहायला मिळतात. जोरदार टाळ्यांमध्ये या संघाचं आपण स्वागत करूया. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ठेवायची आहे. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू मॅन ऑफ द टुर्नामेंट दरम्यान हातनोली संघाचं मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. चॅम्पियन हे पारितोषिक आपण देतोय आणि मी विनंती करतोय आदरणीय प्रवीण अण्णा मोरे आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराला विनंती करतोय की हे पारितोषिक वितरित करण्यासाठी पुढे यावं. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक आपण शेवटला देणार आहोत. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरित करतोय कारण ट्रॉफी देण्यासाठी तिकडे जावं लागेल, बाईक देण्यासाठी. तर विनंती आहे मयंक 11 उमरोली संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी पुढे यावं. मालिकेतील विजेता संघ ठरलाय, स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय, चॅम्पियन ठरलेल्या मयंक 11 उमरोली संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करतोय की हे पारितोषिक घेण्यासाठी पुढे यावं. मी आदरणीय प्रवीण अण्णा मोरे, प्रितेशजी मोरे आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराला विनंती करतोय की भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष चषकाची आकर्षक अशी ट्रॉफी आणि तब्बल रोख रक्कम 1,00,000 रुपये देऊन या विजेत्या संघाचं आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूयात विजेता ठरलेला मयंक 11 उमरोली संघ.
विजेत्या संघाला ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येते। आदरणीय प्रवीण अण्णा मोरे यांच्या शुभ हस्ते। मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू, मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू तब्बल 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळले। 480 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि सगळ्यांची मन जिंकली असा खेळाडू ठरलाय मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू। मी आदरणीय प्रवीण अण्णा मोरे या स्पर्धेचे शिल्पकार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्या खेळाडूला ही होंडा शाईन बाईक आपण वितरित करावी। प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आयुष्यामध्ये एकदा तरी ही बाईक आपल्याला मिळावी, या बाईक वरती बसण्याचं स्वप्न आपलं पूर्ण व्हावं। तर पब्लिक मधून एनी गेस कोण असेल या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू? पब्लिक मधून एनी गेस, पब्लिक मधून आवाज, कोण असेल या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू? संपूर्ण स्पर्धेमध्ये 66 धावा ज्याच्या बॅट मधून आहेत, 5 विकेट या गोलंदाजी करत असताना खेळाडूच्या नावावरती आहेत। कराडे क्रिकेटची आन बान शान, चावणे विभागाचा अभिमान यश मोरे ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू। मालिकावीराचा मानकरी ठरलाय तो यश मोरे, 19 वर्षाचा हा युवा खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू। मी आदरणीय प्रवीण अण्णा मोरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते की आपण हे पारितोषिक आणि ही बाईक या ठिकाणी वितरित करावी। आणि मी गणेश मोरे त्याचे पिताश्री यांना विनंती करेन की आपण देखील हे पारितोषिक घेण्यासाठी यावं। यश मोरे मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू, 66 धावा, बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना 5 विकेट या खेळाडूच्या नावावरती तब्बल 91 पॉइंट मिळवणारा आणि चावडे विभागातील पहिली बाईक मिळवण्याचा बहुमान ज्याला मिळालाय तो 19 उगवता सितारा यश मोरे ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू। मॅन ऑफ द सिरीज, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यश मोरे साठी। यश यश थांबायचे आपण, यश 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 प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं की एकदा तरी एवढं मोठं पारितोषिक मिळावं आणि आज तू या पारितोषिकाचा हकदार ठरलायस। काय भावना आहेत आपल्या? काय ना, माझ्या आयुष्यातली पहिलीच बाईक आहे। कसं वाटतंय हे पारितोषिक घेत असताना? चांगला वाटतंय। आणि या बाईक वरती कोणाला पहिल्यांदा बसवणार? पप्पाना। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि गणेश मोरे त्याचे पिताश्री या ठिकाणी आहेत आणि हा देखील त्यांचा बहुमान आहे। मी विनंती करेन की आपण या ठिकाणी बसावं गणेश आपल्या पप्पांना घेऊन। आणि गणेश मोरे हे त्याचे पिताश्री आहेत, आपल्या मामाचं गाव आहे। काका, मुलाला एवढं मोठं पारितोषिक मिळालंय आपल्या मामाच्या गावामध्ये, सगळे आपले नातेवाईक या ठिकाणी आहेत, काय भावना आहेत? कसं वाटतंय की 19 वर्षाच्या आपल्या मुलानं संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये आपलं नाव केलंय? खरं म्हणजे टीम गावातली चांगली भेटली, त्यांच्यामुळे हा मुलगा माझा पुढे गेला आहे। त्याने हे सगळं श्रेय तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्या कराडे टीमला दिलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूयात। तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा यश, असंच खेळत राहा, आपल्या गावाचं, तालुक्याचं आणि संघाचं नाव पुढे करत राहा। आपलं मनापासून अभिनंदन। आणि कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो। चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आदरणीय प्रवीण अण्णा मोरे, प्रितेशजी मोरे आणि संपूर्ण या आयोजन कमिटीच्या वतीने मोठ्या मनानं माफ करा। हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि जाताना सावकार